आता याच्यामध्ये एक सिंपल मग इथे दिलेला आहे, त्या मगचं आपण डिझाईन करूया. आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, मॉडेल आहे. आपण प्रोडक्ट डिझाईनमध्ये या ठिकाणी पार्ट मॉडेल. तर ह्या प्रोडक्टची आपल्याला याच्यामध्ये डिझायनिंग करताना ज्यावेळेस आपण बघतो याच्यामध्ये, तर हा आतमध्ये हॉलो असेल ज्याच्यामध्ये आपण पाणी टाकू किंवा काही लिक्विड टाकू. सो त्याच्यामुळं ते सरफेस डिझाईनमध्ये आपल्याला बनवावं लागेल, कारण तो आतमधून ऑब्वियसली सॉलिड नाही आहे. सो वी कॅनॉट क्रिएट इन पार्ट मॉडेलिंग. So we needs to have a hollow section inside that. So we have to select the first our wireframe and surface design from here. Start, mechanical design and wireframe and surface design. So I can have a surfaces, wireframe, operations. These toolbars we necessary to create that surfacing. So सगळ्यात आधी आपण ड्रॉइंग रीड करूया याची प्रॉपरली. तर याच्यामध्ये बेसिकली ज्यावेळेस आपण ड्रॉइंग बघूया, तर फर्स्ट सेक्शन हा सेकंड सेक्शन, खालचा थर्ड आणि फोर कॅटेगरीमध्ये याला डिवाइड करावं लागेल. सो द फर्स्ट रूल ऑफ डिझायनिंग एनिथिंग, सो यू हॅव टू रीड द ड्रॉइंग केअरफुली. हा फर्स्ट अँड द लास्ट रूल असतो. म्हणजे ड्रॉइंग ज्यावेळेस आपण क्रिएट करतो तर आपल्याला ड्रॉइंग प्रॉपरली रीड करायची आधी, आणि ड्रॉइंग रीड करताना आपण पार्ट कसा बनवू शकतो, देन वी नीड्स टू थिंक अबाउट इट. आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन आपल्याला थर्ड स्टेपमध्ये करावं लागेल. सो लगेचच आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो तर लगेच चालू करायचं नाही आहे ड्रॉइंग. त्याच्यामुळे आधी प्रोसेस आपल्याला आधीच ॲनालिसिस करायचा, म्हणजे प्लॅन करायचं की कसं कसं आपण क्रिएट करतो या ड्रॉइंगला. देन डायमेन्शन्स पूर्ण आहेत का ते पण आपल्याला चेक करावं लागतं. तर याच्यामध्ये जर वरचे हे जे आपण आहे फर्स्ट सेक्शन, तर त्या सेक्शनला आपण क्रिएट करूया. म्हणजे टॉप सरफेस हा टॉप जर स्केच असेल, आता ड्रॉइंग आपण बघू तर टॉपची ही स्केच आहे. ओके, म्हणजे डायमीटर 120, तर ह्याचं डायमीटर 120 आहे हे कळालं आपल्याला. त्याच्यानंतर सेकंड स्केच जे आहे ते सर्कल, त्याचं डायमीटर आहे 90, याच्यामध्ये 90 ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत आहे. म्हणजे आधी याच्यामध्ये हे स्केच आपण बनवून मल्टी सेक्शन सरफेस, म्हणजे आपण सरफेस कनेक्ट करू शकतो. त्याची हाईट इथे दिलेली आहे 20, म्हणजे हे याच्यामध्ये दोघांमध्ये हाईट आहे 20. म्हणजे इथं खालचा जो आहे इथं सरफेस म्हणजे सर्कल तो 90चा आहे, वरचा आहे 120चा, आणि इकडची जी प्रोफाईल आहे ती बनवावी लागेल. आणि त्याच्यानंतर खाली जो हा सिलेंड्रिकल शेप आहे, सो ऑब्वियसली वी नो दॅट सिलेंड्रिकल ज्यावेळेस पण राऊंडमध्ये आपल्याला काही क्रिएट करायचा असतो तर त्यावेळेस आपण रिव्हॉल्व ऑप्शन यूज करू शकतो याच्यामध्ये. सो वी हॅव अ रिव्हॉल्व ऑप्शन, त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि ज्यावेळेस पण एक गाईड प्रोफाईल, आता हे हँडल आहे म्हणजे हे गाईड पाथ आहे आणि याची स्केच आहे काहीतरी, म्हणजे इथं इलिप्स दिलेला आहे. तर ज्यावेळेस स्केच असते आणि गाईड पाथ, त्या गाईड पाथच्या अलॉंग त्या स्केचला आपण फिरवतो आणि ड्रॉइंग काही बनवतो सरफेसिंग, तर ते आपण स्वीपने बनवतो. तर याच्यामध्ये बेसिकली मल्टीसेक्शन सरफेस, रिव्हॉल्व, स्वीप, ट्रिम, स्प्लिट या गोष्टींचा यूज होऊ शकतो. तर बघूया आपण कसं याला बनवू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला सिंपल गोष्टी करायच्याच आहेत. याच्यामध्ये सर्वात आधी मी प्लेन क्रिएट करेन. टॉपचा जो आहे ते स्केच आपल्याला क्रिएट करावे लागेल. म्हणजे इथं त्याच्या टॉप व्ह्यूमध्ये सरळ ही जी स्केच आहे 1 2 3 4 5, this one we needs to create that first. So I can have top plane first and create that sketch. रेडियस 10 चा एक सर्कल आहे, 75 डिस्टन्स फ्रॉम दॅट सेंटर. सो सेंटरचं डिस्टन्स पण द्यावं लागेल आपल्याला, इथून याचं सेंटर डिस्टन्स, तरच ते कन्स्ट्रेंट होईल. आयसो कन्स्ट्रेंट 75 radius 10 and 75 distance. Yes, now we have two lines of 37 mm from connected between that both. So I can have a normal line. (37), but it is tangent from one side.
that circle. Constraint झालं, it means everything is good. We cannot त्याच्यामध्ये आपण काय मॉडिफाय करायची नंतर गरज नाही. ही लाईन सिलेक्ट करून मिरर along that axis. Unnecessary sections I can trim. Exit the sketch. Now top profile बनवलेली आहे. त्याच्यानंतर खाली 20 mm प्लेन घ्यायचा आहे. रिव्हर्स साइड 20 ऑटोमॅटिकली आहे तिथे. Select that plane, go to the sketch. The diameter is 90. Okay. So now we needs to have multi-section surface, but इथं टॉप वरती ज्यावेळेस आपण बघतो, सो बरोबर इथं आपल्याला पॉइंट इथं कनेक्ट करायचा आहे, इथं कनेक्ट करायचा आहे, इथं कनेक्ट करायचा आहे, म्हणजे मल्टी सेक्शन त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करता येईल. तर त्या ठिकाणी पण आपल्याला पॉइंट्स क्रिएट करावे लागतील. म्हणजे जसं की एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे पॉइंटचा 5 वरती आपल्याला पॉइंट्स 2 क्रिएट करायचे आहेत. म्हणजे त्या 2 पॉइंट आपण या 2 पॉइंटला कनेक्ट करूया. डबल क्लिक करायला, सिलेक्ट द फर्स्ट पॉइंट, डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस इज 5, सिलेक्ट दॅट पॉइंट, गो टू द मिरर, सिलेक्ट द ॲक्सिस, exit the workbench. Now I can have a multi-section surface. Select first profile, select second profile. Right now पहिल्यांदा जर क्लोजिंग पॉइंट हा पॉइंट इथं कनेक्ट करायचा आहे, सो याला रिप्लेस करायचं त्याच्या खालच्या पॉइंटला बरोबर. सो वी हॅव रिप्लेस्ड दॅट वन अँड आय कॅन गो विथ द कपलिंग अँड ॲड कपलिंग फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट. हा इथं कनेक्ट करायचा आहे, हा ऑटोमॅटिकली इथं कनेक्ट होईल. प्रिव्ह्यू आधी चेक करू शकता. एव्हरीथिंग इज गुड. क्लिक ऑन ओके. नाव खालचा जो सेक्शन आहे तो आपल्याला मी सांगितलं होतं, जसे की ही स्केच बनवावी लागेल पूर्ण कम्प्लिटली आणि त्याला रिव्हॉल्व करून तो कम्प्लीट खालचा जो सेक्शन आहे तो क्रिएट करावा लागेल. सो हाऊ स्केच विल कम्स इन टू द स्केच. नाव यू कॅन हॅव दिस स्केच प्रोफाईल प्रॉपरली. या डायमेन्शन आपल्याला क्रिएट करायचे. जर तुम्हाला ड्रॉइंग रीड करताना काही प्रॉब्लेम येत असतील तर इथं प्रॉपरली तुम्हाला त्याची प्रोफाईल इथं बनवून ठेवलेली आहे. नाव यू कॅन फॉलो दिस स्केच. अशी ॲज इट इज स्केच तुम्हाला बनवायची आहे. पण बनवताना फक्त आपल्याला त्याचा परपेंडिक्युलर प्लेन जो आहे हा वाला तो प्लेन सिलेक्ट करावा लागेल. सिलेक्ट दॅट प्लेन म्हणजे YZ अँड क्लिक ऑन स्केच. नाव ॲक्सिस टाकून तुम्ही स्केच ॲज इट इज क्रिएट करू शकता. यूज 3 पॉइंट आर्क, कारण याच्या ठिकाणी फर्स्ट हा आर्क आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 आर्क आहेत. त्या ठिकाणी आपल्याला 3 पॉइंट आर्कचा यूज करून आपण क्रिएट करू शकतो. जसं की आता इथं पॉइंट आपल्याला घेऊ शकत नाही आहे प्रॉपर. सो वी कॅन फर्स्ट कन्वर्ट दॅट लाईन, मेक दॅट कन्स्ट्रक्शन एलिमेंट, डिसिलेक्ट दॅट कन्स्ट्रक्शन एलिमेंट ऑफ अगेन. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. 55 रेडियस, हाईट कमी करायची, 50 डिस्टन्स पण त्या ठिकाणी दिलेला आहे. नाउ अनदर 3 पॉइंट सर्कल फ्रॉम दिस. कन्स्ट्रेंट नंतर करू आपण त्याला एकदाच. इथपर्यंत याला आणि याला टँजन्सी रिलेशन द्या, तर स्मूथ कर्व असणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. नाव अगेन हा प्रोफाईल 3 पॉईंटनेच घेऊ शकता तुम्ही. फर्स्ट कुठलेही रिलेशन मॅच होऊ नाही द्यायचं त्या ठिकाणी. सेकंड
third. Then we have some straight line over. I can trim unnecessary section. And again I have 3-point arc, first, second, first, second and third. So sketch is very different than original. So आपण फक्त basic shape त्या ठिकाणी create केलेला आहे. We need to assign a dimension right now. आता हे कन्स्ट्रेंट होत नाही आहे ड्रॉइंग, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माऊस जर मूव केला मी, सो इट इज मूविंग. म्हणजे हा जो आर्क आहे याचं काही फिक्स नाही, हा पॉईंट किंवा खालची ह्याची हाईट आपण दिलेली नाही, त्याच्यामुळे ते डिफाईन होत नाही आहे. तर त्या केसमध्ये 7.5 जो आपण डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे ते इथपर्यंत जे आहे 250 या पॉईंटला आपण डिफाईन केले, हाईट याची मेन्शन केलेली आहे. परंतु हे या पॉईंटतून इथून हाईट काही वगैरे मेन्शन नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे पॉईंट आणि याची हाईट आपण मेन्शन करूया त्यावेळेस, म्हणजे हा 7.5 जो आहे हा डिलीट करून याच्या या पॉईंटमधून हे हॉरिझॉन्टल लाईन याला 7.5 देऊया. आणि याला हॉरिझॉन्टल करूया. देन याला रेडियस. नाव इथं काहीतरी इश्यू आहे. तर ज्यावेळेस हा आर्क आपण बनवलेला आहे याला 10 डिस्टन्स द्या, याला हॉरिझॉन्टल बनवा आणि त्याच्यानंतर या लाईनला आणि या लाईनला बरोबर आपण रिलेशन त्या ठिकाणी आता ते डिफाईन होत नव्हतं. आता हे पूर्ण कम्प्लिटली व्हाईट आहे, तर ड्रॉइंगला मूव्ह करून आपण बघू शकतो अप्स डाऊन्स, म्हणजे इथं काहीतरी गडबड आहे. तो म्हणजे आपण हाईट दिलेली आहे या पॉईंटपर्यंत, पण इथून खालून याची आपल्याला हाईट आपण गिव्हन दिलेली नाही आहे.
तर याला पहिल्यांदा तर ही 10 mm ची लाईन जी आहे त्याला हॉरिझॉन्टल बनवा, 10 त्याची लेंथ द्या याला, आणि हा जो आर्क आहे 7.5 याला टँजंट बनवा. देन आपण इथून याची खाली हाईट दिली, सो इट विल हॅव सम सेन्स आणि ते कन्स्ट्रेंट करेल. बघा जसे मी डायमेन्शन अप्लाय केलं वरचं पूर्ण ग्रीन झालेलं आहे कारण हाईट आपल्याला मिसिंग होती. सो आय कॅन हॅव हाईट त्या ठिकाणी 7.5. हाईट ज्यावेळेस आपण अप्लाय करूया त्यावेळेस पूर्ण कम्प्लिटली ती मूव्ह होणार नाही हाईट. तसंच त्याच्या खालचा जो आर्क आहे त्याचे रेडियस ज्यावेळेस आपण देऊया 175, ऑटोमॅटिकली पूर्ण ड्रॉइंग तुमची कंप्लीट असेल. सो कम्प्लिटली अशा प्रकारची स्केच आपल्यासमोर असायला हवी आहे रिव्हॉल्व करण्याच्या आधी. हा आर्क 3 पॉईंट आर्कने आपण क्रिएट केला आहे, हा पण आर्क 3 पॉईंट आर्कने क्रिएट केला आहे, देन हा पण 3 पॉईंट आर्कने क्रिएट केला आहे, ही याला टँजंट केलं आहे हॉरिझॉन्टल आणि डिस्टन्स दिला आहे, हा पण 3 पॉईंट आर्कने या ठिकाणी आपण क्रिएट केलेला आहे. पूर्ण डायमेन्शन्स आपले असले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला एक्झिट स्केच करून सरफेसमध्ये सेकंड ऑप्शन आहे रिव्हॉल्व, म्हणजे स्केच आपली प्रॉपर असेल तर ऑटोमॅटिक 360 डिग्रीमध्ये ते रिव्हॉल्व होईल, म्हणजे आपला ऑब्जेक्ट आपल्याला अशा प्रकारचा भेटेल. म्हणजे याच्यामध्ये मल्टीसेक्शन सरफेस आणि रिव्हॉल्व या 2 गोष्टी आपण आतापर्यंत यूज केलेल्या आहेत. नाव लास्ट सेक्शन जो आहे तो हँडल, त्याच्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे स्वीप. त्याच्यासाठी वी हॅव अ प्रोफाईल. आता या ठिकाणी तुम्ही ही प्रोफाईल ॲज इट इज त्या ठिकाणी क्रिएट करायची आहे. हे गाईड पाथ असेल आणि ही स्केच असेल. सो लेट्स ट्राय विथ दिस स्केच. आता याच्यामध्ये पण परत हा प्लेन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल कारण इथं हँडल आहे. क्रिएट ऑन क्रिएट स्केच. नाव वी हॅव प्रोफाईल. पूर्ण डायमेन्शन देऊन द्या त्याला जसे असतील ॲज इट इज. एक पण डायमेन्शन मिसिंग नको व्हायला कारण ते कन्स्ट्रेंट होणार नाही नंतर. नाव बघा कुठले मिसिंग असतील. नाव दिस 200 हाईट मिसिंग आहे इथून या पॉईंटची, तरी पण नाही झालेलं आणखी कन्स्ट्रेंट.
सो अशा प्रकारे पूर्ण रिलेशन देऊन आपल्याला ती कन्स्ट्रेंट करायची आहे ड्रॉइंग. एक्झिट स्केच करा. एक गाईड पाथ क्रिएट केला स्वीपसाठी आपण. आता इथं पाथ लागेल म्हणजे जसा शेप आपल्याला पाहिजे. सो वी हॅव अ प्लेन, नॉर्मल टू प्लेन, नॉर्मल टू कर्व. Select the curve, select end point, click on OK, select that plane, create on sketch, sketch असेल या प्रकारची 10, 25, रोटेट करून थोडंसं इलिप्स मी क्रिएट करतो या पॉइंटला. थोडंसं आय कॅन पॉइंट एक्झॅक्ट ट्रेस करण्यासाठी परत आपल्याला प्रोजेक्ट करून घ्या कन्स्ट्रक्शनमध्ये, म्हणजे पॉइंट आपल्याला इलिप्सचा प्रॉपरली आपण त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. उभं आणि आडवं डिस्टन्स 25, 10. Exit sketch, guide path, sketch, create sweep. गाईड प्रोफाईल सिलेक्टेड आहे, फक्त गाईड कर्व जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. क्लिक ऑन ओके. ऑटोमॅटिकली हँडल तिथं क्रिएट होईल. बट स्केच आपली फार आतून असल्यामुळे गाईड पाथ पण तो आतमध्ये प्रोफाईल तिथं आपल्याला कट करणं गरजेचं आहे. सो वी हॅव फॉर दॅट ऑपरेशनमध्ये ट्रिम ऑप्शन आपण त्या ठिकाणी यूज करू शकतोय. म्हणजे कशाला ट्रिम करायचं आहे, हँडलला क्लिक करायचं आहे आणि कोणत्या सरफेसने करायचं आहे तो सरफेस सिलेक्ट करायचा आहे अँड जस्ट प्रिव्ह्यू अँड ओके. म्हणजे आतमधून ते कट होऊन जाईल. नंतर त्याला आपण फिल पण करू शकतो. दिस वन एक एक करा. क्लिक ऑन ओके. देन अगेन गो टू द फिल, क्लिक ऑन ओके. सो अशा प्रकारे आयसोमेट्रिक व्ह्यू वरती क्लिक करा. नंतर जे तुम्हाला हाईड करायचे असतील जसे की प्लेन, कंट्रोलचा यूज करून आणि स्केच, राईट क्लिक, हाईड करू शकता सर्व काही. Select the surface, right click, go to the properties. I can add any type of color. पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, राइट क्लिक, प्रॉपर्टीज, अप्लाय, ओके. आयसोमेट्रिक व्ह्यू वरती क्लिक करू शकतो आपण. हिअर वी हॅव अ फोटो स्टुडिओ टूल, रेंडर टूल. फोटोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. फर्स्ट ऑप्शन आहे बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी तुम्हाला दिलेला असेल. कुठल्या सेटवरती तुम्हाला पाहिजे तुम्ही ॲड करू शकता. त्याला ॲड केल्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे खाली. सेकंड ऑप्शन आहे क्वालिटी कशी पाहिजे तुम्हाला रेंडरिंगची, हायमध्ये ठेवायची आपल्याला ऑब्विसली. थर्ड वन रेंडरिंग जो एरिया आहे, किती एरियामध्ये तुम्हाला रेंडरिंग करायची आहे तेवढाच एरिया आपण इथं सिलेक्ट करू शकतोय. आणि ॲट द एंड आपण रेंडरिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सो फोटो विल स्टार्ट रेंडरिंग. आणि आफ्टर दॅट त्याला फक्त सेव्ह करायचं आहे. रेंडरिंग ज्यावेळेस करतो आपण, ज्या एजेस वगैरे आहेत त्या ऑब्विसली रेंडरिंगमध्ये निघून जातात.
मटेरियल वगैरे अप्लाय केलं असेल तर त्या मटेरियलमध्ये तुम्हाला ते शायनिंग दिसेल. रेंडरिंग झाल्यानंतर सेव्हचं ऑप्शन असेल, सेव्ह इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथं JPG इमेज आपल्याला ऑब्व्हियसली सेव्ह करावी लागेल. JPG मध्ये नंतर तुम्ही याला सेव्ह करू शकता.